नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. तया गाणगा पुरात होता विप्र वेदरत. विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्ततसे. नेघे प्रतिग्रहो म्हणे परांनासी जावो नेणे. मिथ्यावाद मृषा भाषण अतिवाद आपण न करीच. नित्य शुष्क भिक्षा करी तेणे आपण उदर भरी. तयासी असे एकनारी क्रोधवंती परियेसा. तया ग्रामी प्रतिदिवशी विप्रयती आराधनेसी. सहस्रसंख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती परियेसा. तया ग्रामी विप्रवनिता समस्त जाती भोजनाकरिता. येऊनी सदनी स्तवित अनेक परीची पक्वान्ने. आपुला पती दैवहीन कधी नवचे परांना. काय करावे नारायणा म्हणून चिंती मनात. वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी. अपरपक्ष करणे मनी म्हणून आला परियेसा. तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी. सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतिले परियेसा. याते स्वामी अंगीकारणे अथवा आपण निरोप देणे. कांक्षा करीते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे. ऐकोनी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण. सुखे जावे करी भोजन आपणा न घडे म्हणतसे. निरोप घेऊनी तयेवेळी गेली तया गृहस्था जवळी. आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तयासी. विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी. बोलावी आपुल्या पतीसी तरीच आपुले गृहा यावे. विचार करुनी मानसी आली नृसिंह गुरुपाशी. नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित. म्हणे स्वामी एक करणे बरवे अन्न कधी नेणे. आपुल्या पतीसी सांगणे आमंत्रणा जावे म्हणोनी. ऐकोनी तियेचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन. बोलावनिया तत्क्षण सांगती तया द्विजासी. श्री गुरु म्हणती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी. तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे. तिचे मनींची वासना तुवा पुरवावी कारणा. सदा दुश्चित अंतःकरण कुलस्त्रियेचे असू नये. ऐकोनी श्री गुरूंचे वचन नमन करी तो ब्राह्मण. विनवितसे कर जोडून नेघे परान्न नेम असे. गुरुवचन जो न करी तो पडे रवरव घोरी. निरोप तुमचा माझ्या श्री जाईन स्वामी म्हणतसे. पुसोनिया श्री गुरूंसी आले दाम्पत्य आमंत्रणासी. आनंद झाला बहुवसी तया विप्रस्त्रिये ते. पितृनाम उच्चारोन संकल्प करी तो ब्राह्मण. अनेक परींचे मिष्टान्न वाढिती तया दंपतीसी. भोजन करित्या समयासी दिसे विपरीत तियेसी. श्वान सुकर येवोनी हर्षी समागमे जेविताती. कंटाळले तिचे मन उठे आपण त्यजुनी अन्न. जेवित होते जे ब्राह्मण त्या समस्तांसी सांगतसे. श्री गुरु म्हणती तियेसी कैसे सुख परांनासी. सदा दुषिसी पतीसी पुरले तुझे मनोरथ. ऐसे वचन ऐकोनी लागे नारी श्री गुरुचरणी. विनवितसे कर जोडूनी क्षमा करणे स्वामिया. चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू. दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणोनी. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती हासोन. पुरविली स्त्रियेची वासना आता तिचे मन झाले. कधी नवचे परांनासी वर्तले तुझ्या वाक्या सरसी. न करी चिंता मानसी दोष दुज नाही जाण. आणिक एक सांगेन तुझ जेणे धर्म घडती सहज. अडला असे रे एखादा द्विज देव पितृ कर्माविणे. कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी. जरी तेथे तू न वचसी अनंत दोष असे जाण. श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी. गुरु भुवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी. वैदिकादी विद्वज्जन मातुल आपुला श्वशुर जाण. सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे. नित्य माता पितयांसी सेवा घेती अतिदोषी. जेवू नये त्या सदनासी धनलोभिष्ठ द्विजांघरी. कलत्रपुत्र कष्टबोनी धर्म करी ब्राह्मणजनी. अन्न निषिद्ध तया भुवनी दोष घडती जेवलिया. बहिष्कारी विप्राघरी याचिक वृत्ती उदरभरी. अन्न वर्जावे तया घरी. आत्मस्तुती परनिंदका
बहुजन एक अन्न करीती, पृथक वैश्वदेव न करीती, वर्जावे अन्न विप्रजाती, महादोष बोलिजे, गुरु होऊनी समस्तांसी, आपण मंत्र उपदेशी, शिष्य रहाटे दुर्वृत्तीसी, त्या गुरु घरी जेवू नये, क्रोधवंत ब्राह्मण असे, अन्न न घ्यावे गृही ऐसे, स्त्रियेसी वर्जिता पुरुष असे, जेवू नये तया घरी, धनगर्वी तामसा घरी, कृषण निर्दय व्यभिचारी, दांभिक दुराचारी विप्रा घरी, अन्न तुम्ही वर्जावे, पुत्र पती ते सोडोनी, वेगळी असे जे ब्राह्मणी, वर्जावे अन्न साधुजनी, महादोष बोलिजे, तस्कर विद्या असे ज्यासी, द्वारपाळ घरा परियेसी, न घ्यावे अन्न कुलालासी, महादोष बोलिजे, भगवत कीर्तन नाही घरी, द्यूत कर्मी अति निष्ठुरी, स्नानाविण भोजन करी, तया घरी जेवू नये, न करी संध्या संधिकाळी, दान न करी कवणे वेळी, पितृकर्म वर्जित कुळी, तया घरी न जेवावे, दंभार्थाने जप करी, अथवा काम्यरूपे जरी, द्रव्य घेऊनी जप करी, तया घरी जेवू नये, कुळदैवत माता पिता, सोडोनी जाय जो परता, आपुल्या गुरुसी निंदता, जेवू नये तया घरी, गृहस्थ धर्मे असे आपण, दान धर्म न करी जाण, अपचनाम तया जाण, जेवू नये तया घरी, तया यजमानाचे दोष, लागती त्वरित भोजन स्पर्शे, याची कारणे निषेध असे, परान्न तुम्ही वर्जावे, भूमिदान सुवर्णदान, गजवाजी रत्नदान, घेता नाही महादूषण, अन्न घेता अतिदोष, समस्त दुष्कृते परान्नासी, घडती देखा ब्राह्मणासी, तैसेची जाणा परस्त्रियसी, संग केलिया नरक होय, आपुल्या कन्येच्या घरासी, जाऊ नये भोजनासी, पुत्र झाली या कन्येसी, सुखे जावे अवधारा, सूर्यचंद्र ग्रहणासी, अन्न घेऊ नये परियेसी, जात अथवा मृत सुतकेसी, जेवू नये परियेसा, विप्र मध्ये व्यापिले, आचार कर्म सांडिले, याची कारणे दरिद्री झाले, स्वधर्म नष्ट होऊनी, विप्र विनवी स्वामींसी, आमुची विनंती परियेसी, आचार धर्म कैसी, निरोपावे दातारा, श्री गुरु म्हणती तयासी, ब्राह्मणाचा आचार पुससी, सांगेन एक विस्तारेसी, पूर्वी ऋषी आचारिले जो, नैमिषारण्यी समस्त ऋषी, तप करीती बहुवसी, आला तेथे पराशर ऋषी, म्हणून समस्त वंदिती, पराशर म्हणे ऋषींसी, सांगेन आचार परियेसी, जेणे होय प्रयासी, सर्व सिद्धी पावती, ब्राह्म मुहूर्ती उठोनी, श्री गुरु स्मरण करोनी, मग ध्याव्या मूर्ती तिन्ही, ब्रह्मा विष्णू महेश्वर, मग स्मरावे नवग्रह, सूर्यादी केतुसह, सनत कुमार सनक सनंदनसह, सनातन स्मरावे तये वेळी, सह नारद तुंबरू देखा, स्मरावे सिद्ध योगी ऐका, सप्त समुद्र असती देखा, स्मरावे सप्त पर्वता, सप्त ऋषींते स्मरोनी, सप्त द्वीपे सप्त भुवनी, समस्त नामकरणे घेऊनी, मग म्हणावे प्रातस्मरामी, ब्राह्मणाचे उजवेकानी, सप्त देवता असती निगुणी, त्यांसी स्पर्शिता तत्क्षणी, आचमन फळ असे देखा, विप्र दक्षिण तळ हाती, पाच तीर्थे विख्यात असती, जे बोलिली असे स्मृती, तेही आता सांगेन, अंगुष्ठ मूळ तळ हातेसी, ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी, अंगुष्ठ तर्जनी मध्यदेशी, पितृतीर्थ असे जाण, चतुरंगुळ तळवेवरी, देवतीर्थ असे निर्धारी, कनिष्ठिका भागोत्तरी, ऋषीतीर्थ असे जाण, आता सांगेन विधान, करावयासी दंत धावन, समस्त पर्वणी त्यजून, प्रतिपदा षष्ठी वर्जावी, न करावे नवमी द्वादशीसी, शनी अर्क मंगळवारेसी, श्राद्ध काळी विवाह दिवसी, करू नये दंत धावन, खदीर करंज आघाडेसी, औदुंबर अर्क वट परियेसी, अथवा वृक्ष करवंदेसी, पुण्यवृक्ष असे ऐका, मग करावे प्रातस्नान, तेणे होय सर्व साधन, तेजोबल आयुष्यवर्धन, प्रातस्नान केलिया, प्रज्ञा वाढे दुःस्वप्ननाश, सकळ दैवत आपणावश, सौभाग्य सुख पुष्टी हर्ष, दरिद्र चिंता शोकहरण, नित्य केलिया पापनाश, करावे याची कारणे हर्षे, गृहस्थ वानप्रस्थे विशेषे, प्रातर मध्यान्नी करावे, यती तापसी संन्यासी, त्रिकाल करावे परियेसी, ब्रह्मचारी विधींसी, एक वेळ करावे, अशक्य संकट जाहले जरी, अथवा न मिळे निर्मळ वारी,
स्नान करावयासी परी. सांगेन एक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान. मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्ठा मंत्रेसी. आणिक स्नान फळे असती ज्यासी असेल भावभक्ती. गुरुदेवता दर्शनमात्री तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता. चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता. तीर्थ स्नान फळ असे अथवा भिजेल पर्जन्यात. उभा राहोनी वारा घेत किंवा बैसावे गोधुळीत. स्नान फळ असे देखा प्रातस्नान करावयासी. शीतोदक उत्तम परियेसी. अशक्य असेल देहासी उष्णोदके करावे. प्रथम शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवोनी. स्नान करावे प्रतिदिनी. गृहस्थाश्रमी घरी देखा नारायण मृतीसी. ध्यान करावे भक्तीसी. चतुर्भुजालंकारेसी. ध्यान केलिया मानस स्नान. नदी तीरी असे नरू अशक्त असे शरीरू. स्मरण करुनी नदी निर्धारू. आर्द्र वस्त्रे अंग पुसावे. मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण. रविवारी निषेध जाण ज्वर होईल अंगासी. कांतिहानी सोमवारासी. मंगळवारी मृत्यू परियसी. लक्ष्मी पावे बुधवारेसी. धनहानी होय गुरुवारी. शुक्रवारी पुत्रघात. शनिवारी अखिल संपत प्राप्त. जाणा तुम्ही निश्चित. मंगल स्नान करावे. नदी स्नान प्रवाहमुखी. घरी प्रातः पूर्वमुखी. संध्याकाळी पश्चिममुखी. स्नान करावे अवधारा. रोदनांती करुनी वांती. मैथुन दुस्वप्न दर्शनांती. स्नान विणे शुद्ध न होती. स्नान करावे अवधारा. आता वस्त्राचे विधान सांगेन ऐका ऋषीजन. ओले वस्त्र काशाय जाण नेसू नये गृहस्थाने. स्थाने असती जप करावयासी. विस्तारे सांगेन तुम्हासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. एकचित्ते परियेसा जप केलिया घरी ऐका. एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका. नदीसी त्रिगुण फळ असे. गोष्ठ वृंदावनी देखा. दशगुणे फळ आहे ती अधिका. अग्निहोत्रादी स्थानी निका. शताधिक फळे असती. तीर्थ देवता सन्निधानी. सहस्र फळ असे निर्गुणी. शतकोटी फळ हरिसन्निधानी. ईश्वर सन्निधानी अनंत फळ. जप करिता आसनासी. विधी निषेध आहेत कैसी. सांगेन ऐका तात्पर्येसी. पुण्य पाप बोलिले असे. भिन्न काष्ठासनी बैसोनी जरी. जप करीती मनोहरी. दुःख होय त्यास अपारी. तृणी भाग्य यश जाय. पल्लव शाखांसी बसता. सदा होय दुश्चित्तता. वंशासनी दरिद्रता. पाषाणासनी व्याधी होय. भस्मासनी व्याधिनाश. कंबलासनी सुख परियेस. कृष्णाजिनी ज्ञान प्रकाश. व्याघ्रचर्मी मोक्ष श्रिया. कुशासनी वशीकरण. सर्व रोग अपहरण. पापे जाती पळोन. आयुः प्रजा अधिक होय. मनःकार म्हणजे आपुले मन. त्रकार नाम आपुला प्राण. मन प्राण एकवटोन. जप करावा एकचित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही. प्रख्यात असती त्रिभुवनी. जकार जन्म विच्छेदोनी. पकारे जन्म पापदुरी. उत्तम पक्ष करा मानसी. मध्यम मुखे गौप्येसी. प्रकट वाक्याक्षरासी. कनिष्ठ प्रकार परियेसा. अंगुळी जपे एक पुण्य. पर्वांगुलीने दशगुण. शंखमणीने होय शतगुण. प्रवाळमाला सहस्रफळ. स्फटिके 10 सहस्र पुण्य. मौक्तिके लक्ष गुण जाण. पद्माक्षी जप निर्गुण. दशलक्ष पुण्य असे. कोटी गुणे सुवर्णमाला. कुश रुद्राक्ष अनंत फळा. जप करा तुम्ही निश्चळा. गौप्यमाला धरोनिया. जप करिता नुल्लंघिजे मेरू. पाप बोलिजे अपारू. प्राणायाम केलिया त्रिवारू. मेरू लंघिले पाप जाय. द्रव्य घेऊनी एकापाशी. जप करिता अनंत दोषी. चांडालयोनी भरवसी. जन्म पावे परियेसा. जपता निद्रा येई जरी. अधो वायू जांभई आली तरी. क्रोध रूप जपता भारी. पापे घडती अवधारा. नेणता घडे इतुके झरी. आचमन करावे श्रोत्री. अग्नी सूर्य धेनू दर्शन करी. विष्णू मंत्र जपावा. सायं प्रातर वेळा दोन्ही. औपासन करावे सगुणी. मिळोनी न करावे विद्वज्जनी. करावे सर्वी द्विकाळ मुख्य. सिद्ध म्हणे नामधारकासी. कृपामूर्ती श्री गुरु ऐसी. सांगते झाले ब्राह्मणासी. कर्म मार्ग येणे परी.
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे आह्निकनिरूपणं नाम षट्त्रिंशोऽध्यायः। श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्रीगुरुदेवदत्त।